नमस्कार. मी प्राध्यापक बलराम कांबळे, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय दिंडोरी येथे कार्यरत असून आज कविवर्य कुसुमाग्रज अर्थात तात्यासाहेब शिरवाडकर यांचा जन्मदिवस संपूर्ण जगभर मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करीत आहोत आणि या निमित्ताने मला होरायझन अकॅडमी दिंडोरी यांनी प्रमुख पाहुणा म्हणून या ठिकाणी बोलवलं होतं. माझा यथोचित सत्कार केला आणि मराठी भाषेच्या निमित्ताने माझ्या माहितीप्रमाणे इंग्लिश मीडियममध्ये सहसा मराठी भाषा दिवस साजरा केला जात नाही, परंतु या ठिकाणच्या प्राचार्या श्रीमती निर्मला जाधव मॅडम यांनी अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वागतगीताबरोबरच पथनाट्य देखील सादर केलं. त्याचबरोबर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी त्या गीताच्यावरती त्यांनी नृत्य देखील सादर केलं. अतिशय शिस्तबद्ध असं नियोजन आणि या नियोजनाच्या माध्यमातून केलेला हा कार्यक्रम अतिशय गौरवास्पद आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा आहे. एकूणच मराठी ही आपण बघितलं जातं तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये कुठेही प्रामुख्याने पहिल्या दर्जाची शिकवली जात नाही, परंतु या ठिकाणी मला असं पाहायला मिळालं आणि अनुभवायला मिळालं की या शाळेमध्ये मराठी भाषा ही तितक्याच ताकदीने विद्यार्थ्यांना शिकवली जाते. एकूणच जाधव मॅडमने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी हिंदी भाषा दिवस तर साजरा होतोच, परंतु भाषेच्या संवर्धनासाठी देखील या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून प्रयत्न झालेला आहे. त्यामध्ये निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, अनेक स्पर्धांचं देखील या ठिकाणी आयोजन करून मराठी भाषा व तिला संवर्धन करण्याचा प्रयत्न आवर्जून जाणीवपूर्वक या शाळेच्या माध्यमातून केला जात आहे. याचा मला मनस्वी आनंद होत आहे. या ठिकाणी दुरितांचे तिमिर जावं विश्व स्वधर्म पाहू, जो जे वांछिल ते ते लाहो असे म्हणणारे संत ज्ञानेश्वर यांची अमृतमय मराठी. त्याचबरोबर छत्रपतींनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन केलं आणि मराठी भाषा वैभवाच्या शिखरावर नेली. त्याचबरोबर या ठिकाणी स्वातंत्र्यानंतरही स्वातंत्र्यवीर, स्वातंत्र्याच्या नंतर आलेले लोकमान्य टिळक असतील, त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, त्यानंतर साहित्यिक असतील, नाटककार असतील, यामध्ये ज्यांचं नाव आपण प्रामुख्याने घेतो असे पु ल देशपांडे, प्र के अत्रे आहेत, ग दि माडगूळकर आहेत. त्याचबरोबर ज्यांची आज जयंती आहे, ज्यांना आपण मराठी साहित्यातला शिरपेचातील पुरा असं संबोधलं तर काही वावगं ठरू नये, अशा तात्यासाहेबांनी वेगवेगळ्या साहित्य कृतीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या हृदयापासून मराठी जपलेली आहे. मराठीचा वेलू गगनापर्यंत पोचवलेला आहे. या ठिकाणी मी या सर्व साहित्यिकांचे मनापासून या ठिकाणी अभिवादन करतो. त्याचबरोबर जे आपल्याला माहीत आहे की मराठी साहित्य जपण्याचं काम या संतांनी केलेलं आहे. संतांनी देखील या ठिकाणी या भूमीच्या माध्यमातून आपली भूमिका मराठीच्या माध्यमातून अभंग, ओवी यांच्या माध्यमातून मांडलेली आहे. म्हणून संतांचं देखील या ठिकाणी आपण मनापासून या मराठी दिनाच्या निमित्ताने अभिवादन केलं पाहिजे. आणि मला या मराठी दिनाच्या निमित्ताने सांगावंसं वाटतं की आपण फूल, बुके या गोष्टी या दिनाच्या निमित्ताने न देता कुठल्याही लग्न समारंभ असो, वाढदिवस असो, यासाठी आपण आवर्जून एक पुस्तक दिलं पाहिजे. कारण पुस्तक हे काय आहे, आपलं मस्तक घडवतं आणि पुस्तक वाचल्याने मस्तक घडते आणि घडलेलं मस्तक हे कोणासमोरही नतमस्तक होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आजच्या या दिवशी आपण अट्टहासाने मराठी बोलण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. पुन्हा एकदा मी सर्वांना मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.